Hello and welcome all of you. In today's lecture, we discuss the remaining aspect of the chapter Offenses relating to public tranquility. In earlier lecture, we discussed the unlawful assembly and affray, and writing. In today's lecture, we discuss the two important aspect of offenses against public tranquility, that is promoting enmity between different groups on the ground of religion, race, place of birth, residence, language, etc., which is provided under section 153 subclause A. And then the another important aspect, that is the offense of affray, which is provided under section 159 160 of Indian Penal Code. Section 153 provide about the promoting enmity between two groups, whereas section 39 subclause 195 and 108 as 108 along with section 196 1 and 437 subclause 3 are relating provision regarding the promoting enmity between different groups. तर सेक्शन 153 ला नेमकं सांगायचं काय किंवा व्हॉट द सेक्शन 153 प्रोवाइड अबाउट 153A provide about. According to section 153A of IPC, where any person promote or attempt to promote hatred, enmity between groups by written or spoken words, sign, or any visible representation on the ground of race, caste, religion, residence or language. तर बघा, where any person promote or attempt to promote, तो दोन ग्रुपमध्ये भर घालतोय किंवा तसा प्रयत्न करतोय. बाय द मीन्स ऑफ, कशामुळे? बाय द वर्ड्स विच आर स्पोकन और रिटन. असं भडकव भाषण देत असेल, चिथावणीखोर वक्तव्य करत असेल आणि त्याच्यामुळे जर टू डिफरंट ग्रुप्समध्ये जर इनमिटी होत असेल, बट ठीक आहे, त्याच्यानंतर साइन और एनी विजिबल रिप्रेझेंटेशन. तर ते साइन आणि विजिबल रिप्रेझेंटेशन कशाच्या ग्राउंडवर? रेस, कास्ट, रिलिजन, रेसिडन्स, लँग्वेज. तर याच्या बेसिसवर जर दोन ग्रुप्समध्ये एखादी व्यक्ती इनमिटी प्रोमोट करायचा प्रयत्न करत असेल, देन ही इज लायबल अंडर सेक्शन 153 सबक्लॉज ए. समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या धर्माबद्दल, एखाद्या पर्टिक्युलर कास्टबद्दल किंवा प्लेस ऑफ बर्थ किंवा लँग्वेजच्या याच्यावर जर त्याने असे वक्तव्य केले किंवा त्याने असे साईन केले, साईन मीन्स यांनी असे आपण आक्षेपार्ह, साईनला मराठीत काय बोलतो, आक्षेपार्ह कृत्य केलं, और एनी विजिबल रिप्रेझेंटेशन, तो असं रिप्रेझेंट केलं की ज्याच्यामुळे दोन ग्रुप्समध्ये काय होतंय, तर दोन ग्रुप्समध्ये इनमिटी होते. तर अशा वेळेस तो व्यक्ती या सेक्शन खाली चार्ज होईल. देन वेअर कमिट एनी ऍक्ट विच इज प्रिजुडाइज टू मेंटेनन्स हार्मनी बिटवीन ग्रुप्स विच डिस्टर्ब द पब्लिक पीस और पब्लिक ट्रँक्विलिटी. किंवा त्याने असं एखादी कृत्य केलं, फॉर एक्झाम्पल समजा, डोंट टेक अदरवाईज, समजा एखादी व्यक्ती असेल आणि एखाद्या धर्माचं तिथं एखादी स्थान असेल, दैवस्थान असेल, ठीक आहे, एखाद्या पर्टिक्युलर धर्माचं, आपण कोणता धर्म वगैरे घेत नाही आहे, एनी पर्टिक्युलर रिलिजन कोणताही असू शकतो, कोणत्याही धर्माचं एखादी देवाचं स्थान असेल किंवा पवित्र होली प्लेस असेल, त्या ठिकाणी जाऊन याने असं कृत्य केलं की ज्याच्यामुळे त्यांची धार्मिक भावना दुखावल्या गेल्या अँड देर इज अ एनमिटी हॅपन बिटवीन टू ग्रुप्स. आणि त्याच्यामुळे जे पब्लिक पीस होतं और पब्लिक ट्रँक्विलिटी ही डिस्टर्ब झाली. तर अशा वेळेस सुद्धा सेक्शन 153 अट्रॅक्ट, ठीक आहे. और अ पर्सन हु ऑर्गनाइज एनी ड्रिल or any other similar activity
with the intention that member of such activity take part in criminal force against any religion, caste or community. किंवा एखाद्याने एखादी असं मास ड्रिल हे केली, ऑर्गनाइज केली with the intention that the member of such activity take part in the criminal force against any religion, caste or community. तर त्या याच्यामध्ये सहभागी होणारी जी लोक आहेत तर ती काय करतील, तर ती क्रिमिनल फोर्स एक्सरसाइज करतील अगेन्स्ट एनी पर्टिक्युलर रिलीजन, एनी पर्टिक्युलर कास्ट और एनी पर्टिक्युलर कम्युनिटी. तर या इंटेन्शनने त्याने एखादी ड्रिल केलं किंवा सिमिलर ॲक्टिव्हिटी केली, देन सच पर्सन इज लायबल टू पनिश for the imprisonment which may extend to 3 years or fine or both. तर अशा वेळेस तर जो पर्सन आहे त्याला 3 वर्षापर्यंत पनिशमेंट देता येते. द punishment itself provided under section 153A. And if such offense is committed in place of worship, तर हे त्याचा ॲग्रिवेटेड फॉर्म झालं. If the offense which is we already discussed, तर ते जे वरील ते 3 ॲक्ट आहेत, promote or attempt to promote enmity between groups by written or spoken word, or where commit any act which prejudice to maintenance harmony between groups which disturb the public peace and public tranquility, or organize any drill or any other similar activity with the intention that member of such activity take part in the criminal force against any religion, community or caste. तर अशा गोष्टी जर त्याने एखाद्या धार्मिक ठिकाणी केल्या, on which committed in place of worship, then the punishment is extended to 5 years. If he does that act at any other place, then the punishment is 3 years. And if the offense is committed on the place which is used for worship, then the punishment enhance and he may punish with the 5 years imprisonment which may extend to 5 years. ठीक है. There are certain provision of CRPC which also relate with the section 153 subclause A. The first is 39 subclause A. 39 provides generally duty towards the person to give information relating to such offense which is happen on public which is happen or which is designated under section 153A for the promoting enmity between different groups. ठीक है. Then section 95, it is a general power which is empowered to police officer to search a place or forfeit any publication which promote the enmity between two groups. आपण आधीच बघितलं की the enmity between two groups can be promoted by words which are written, and if state government find that any particular publication or book or article promote the enmity between two groups on the basis of religion, race, caste, place of birth or language, then such a government, state government by notification forfeit the publication. And section 95 of CRPC provide the power to officer to search a place where he reason to believe that the forfeited material is found. तर अशा वेळेस त्या ठिकाणी तो सर्च वॉरंट त्याला हे असतं आणि तो ते प्लेसेस सर्च करू शकतो. ठीक आहे. देन सेक्शन 108, empowered to take security for good behavior from the person who disseminating seditious matter. जो seditious matter स्प्रेड करतोय तर त्याच्यापासून सिक्युरिटी फॉर गुड बिहेवियर घ्यायचं पॉवर 108 खाली दिलेला आहे.
Section 196 subclause 1 which are provide the condition which are necessary for requisition of initiation of proceeding. म्हणजे अशा कंडिशन की ज्याच्यामुळे प्रोसेस पुढे चालवता येत नाही और केस पुढे चालवता येत नाही. ठीक आहे. तर where the offense under section 153 subclause 153A comes for the purpose of trial before the court, then for the purpose of taking cognizance the prior consent of central government or state government in case may be is necessary. Without the previous sanction of central government or state government, court have no power to take cognizance of matter under section 153 subclause 153A. And before granting bail under section 153A, there are certain conditions which are specified under section 437(3) are mandatory for the person who commit a offense of promoting enmity between different groups. ठीक आहे. तर अशा वेळेस त्या व्यक्तीला काय, तर त्याला जर बेल द्यायची असेल तर अशा वेळेस देर आर सम सर्टन कंडिशन विच मस्ट बी फुलफिल किंवा त्या कंडिशन मस्ट बी इम्पोज ऑन सच पर्सन अंडर सेक्शन 437 सबक्लॉज 3 ऑफ CRPC. ठीक आहे. Then section 159 and 160 of Indian Penal Code provide about the affray, AFFRAY, affray. तर section 159 and 160 provide about the affray, where two or more persons by fighting in public place disturb the public peace, they are said to commit an affray. When two or more persons by fighting in public place for the constituting on offense of affray, there must be a fighting between two or more persons on the public place. समजा एक आपलं पोलीसवाला जातोय समोरून आणि एका घरात जोराचे भांडण चालू आहे नवरा बायकोचे. तर नेहमीच्या भांडण असतात, पण आज काय चुकीचं की आज नेमका पोलीस समोरून जात होता. तो गेला त्यांच्याकडे आणि विचारलं की मॅडम तुम्ही अफरेचा गुन्हा करताय, चला पोलीस स्टेशनला. मॅडमने पण लॉला ऍडमिशन घेतलं होतं आणि सेक्शन 159 वाचलेला होता. त्याने विचारलं साहेब कोणत्या सेक्शन खाली घेऊन चालले, त्याने सांगितलं 159. त्याने विचारलं मॅडमने विचारलं त्याला की साहेब तुम्हाला माहिती आहे का 159 काय. याने सांगितलं की हां affray, where two or more persons fighting between two or more person fighting and thereby disturb the public place. मॅडम तुमचा आवाज खूप दूर दूरपर्यंत येतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय, तुमचं पब्लिक प्लेसवर डिस्टर्ब निर्माण होतोय, तर तुम्ही affrayचा गुन्हा केलाय, चला पोलीस स्टेशन. त्यावेळेस बाई सांगते की affrayचा गुन्हा होण्यासाठी काय पाहिजे, पब्लिक प्लेस पाहिजे. बरोबर. The offense of affray can only be committed on public place. तुम्ही घरात किती पण भांडा, काय प्रॉब्लेम नाही, पण जर तेच भांडण तुम्ही सार्वजनिक ठिकाणी केलं तर तुमच्यावर affrayचा गुन्हा होऊ शकतो. ठीक आहे. or two or more person thereby there must be a disturbance to the public. आता पब्लिक प्लेस हे समजा एखादी हिल असेल, ते पण एक पब्लिक प्लेस असतं. बरोबर. तुम्ही गेले महाबळेश्वरच्या अशा कोपऱ्याला गेले की
तरी पब्लिक प्लेस आहे पण तिथं कोण नाही आहे, आजूबाजू बघणारं कोण नाही, आणि तिथं जोरात भांडायला लागले, होईल का अफरेचा गुन्हा? नाही होणार. तर देअर बाय डिस्टर्ब द पब्लिक पीस, तर त्याच्यामुळे पब्लिक पीस काय झाला पाहिजे, डिस्टर्ब झाला पाहिजे, तरच तो गुन्हा होईल. ठीक आहे. तर तुम्हाला कळलं असेल की अफरे म्हणजे काय. वेन 2 or more persons, पहिले इसेन्शियल 2 or more persons. समजा तुम्ही ए हा व्यक्ती आहे, रस्त्यावर गेला आणि जोरजोरात ओरडतोय, जोरजोरात आरड्या मारतोय, होईल का अफरेचा गुन्हा? नाही. 2 or more persons फायटिंग बिटवीन, ठीक आहे, तर ते फाईट होते ते दोघांमध्ये. इन पब्लिक प्लेस, सेकंड इम्पॉर्टंट, द ऑफेन्स मस्ट बी कमिटेड ऑन पब्लिक प्लेस and thereby disturb the public peace. And तिसरे essential, because of the such fighting there may be a disturbance of a public peace. When these three essential elements are present, then such act designated as an affray. ठीक है. Then section 160, whoever commits an affray is liable to imprisonment which may extend to 1 month or fine which may extend to 100 rupees. काय आहे की अफरेला पनिशमेंट काय अंडर 160? 3 वर्ष किंवा 100 रुपये फाईन किंवा बोथ. तुम्हाला वाटलं असेल की फाईन एवढं 100 रुपये कमी कसं काय? तर बघा, ज्यावेळेस 1860 साली इंडियन पिनल कोड हे झाला, एस्टॅब्लिश झाला, तर त्याच्यानंतर खूप कमी वेळ असेल की जिथं फाईनच्या त्याच्या प्रोव्हिजन हे केलेले आहेत, अमेंड केलेल्या आहेत. तेव्हापासून आजपर्यंत फाईनच्या प्रोव्हिजन अजून हे केलेल्या नाही आहेत. तर त्याच्यामध्ये काळाची गरज आहे की जो फाईन आहे तर त्याला थोडं रिड्यूस नाही, त्याला इन्क्रीज करायला पाहिजे. आणि आज 100 रुपये 200 रुपये काय तर काय वाटत नाही. ठीक आहे. तुम्ही बाकी ठिकाणी बघितलं असाल, IPC जर बघितलं असेल तर बऱ्याच ठिकाणी फाईनच्या प्रोव्हिजन खूप कमी आहेत. मला तुम्ही असं सेक्शन शोधून दाखवा IPC मध्ये की त्याला सगळ्यात कमी फाईन आणि सगळ्यात कमी इम्प्रिझनमेंट असणारं सेक्शन कोणतं. तर हे IPC मध्ये शोधून दाखवा, आणि जर तुम्हाला सापडलं तर मला पर्सनली तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण जो रिमेनिंग पार्ट आहेत तो आपण बघू.